जिनको चुन के आए वाले जो नगर सेवक है वो पसंद करेंगे, लोकतंत्र की परिभाषा में, डेफिनेशन में वो बन सकता है। भाषेवर प्रतिबंध ह्याच भाषेचा बनेल त्याच भाषेचा बनेल। राज ठाकरे भाषेवरला डिस्क्रिमिनेशन संविधानामध्ये मान्य नाही। ह्याच जातीचा उद्या राज ठाकरे कुणीतरी उठून म्हणेल की ह्याच जातीचा पाहिजे, चालणार आहे का? उद्या कुणीतरी येऊन म्हणेल की ह्याच अमुक याचा पाहिजे, म्हणजे राज्याचा पाहिजे, चालणार आहे का? त्याच्यामुळं मुद्दा असा आहे की जो इथला नागरिक आहे, ज्याच्याकडे नागरिकत्व आहे, जो निवडणूक लढण्याला पात्र आहे, निवडून आलेल्या माननीय नगरसेवकांमध्ये ज्याच्यामध्ये सर्वाधिक मुंबईच्या बाबतीमध्ये रिझर्वेशन असेल तर रिझर्वेशन नसेल तर म्हणजे खुल्या वर्गातले त्या पात्रतेनुसार सभागृह ठरवत असते। राज ठाकरेला ठरवण्याचा अधिकार नाही। राज ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी स्वतःला तपासून बघावं की महाराष्ट्रामध्ये त्यांची किती चलती आणि किती लायकी आहे राजकीय। नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये आपण महायुतीला भरघोस यश मिळालेलं पाहायला मिळतंय। आता मुंबई महानगरपालिकेने किंवा इतर महानगरपालिकांमध्ये महायुतीची सामना असणार आहे दोन्ही ठाकरे बाजू। बघा, आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय संविधानाला मानणारे आणि त्यामुळं अखंड भारताचा विचार असेल किंवा हिंदू राष्ट्राचा विचार असेल मानणारा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे। आणि आजपासून नाही तर उद्धव ठाकरेला चले जाओ म्हणणाऱ्या चळवळीपासून कष्टकरी जनसंघाचं स्वतःचं अस्तित्व आहे। कष्टकरी जनसंघाची कष्टकऱ्यांमध्ये शक्ती आहे। मुंबईतले तमाम कष्टकरी, मग ते टॅक्सी ड्रायव्हर भाऊ असतील, ऑटो रिक्शा वाले भाई होंगे हमारे, या दिहाड़ी मजूर होंगे, हे सगळी जी शक्ती आहे, एसटीतले महामंडळातले मोठ्या प्रमाणावर आमचं जे हे आहे शक्ती आहे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई या भागामध्ये, ह्या सगळ्या शक्तीच्या आधारे मी सांगू इच्छितो की ह्या शक्तीच्या आधारावर आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे सारख्यांना राजकीय तोंड वर काढू देणार नाहीत। कारण आम्ही यांची इजवलेली आहे, आम्ही यांची इजवलेली आहे। दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झाली आहे, मात्र भाजप टीका करते की हे सत्तेसाठी आहेत, मुंबईसाठी नाही। मी तर त्या पुढे जाऊन म्हणेल राजकीय लाचारीसाठी आहेत, राजकीय लाचारीसाठी आहेत। यांच्या घरासमोरच्या कचरा सुद्धा तुम्हाला सांगतो हटवला जाईल की नाही, यांना कुणीतरी काहीतरी राजकीय आपल्याकडे असावं। आता काय आमदार खासदार तर यांच्या स्वप्नातल्याच गोष्टी आहेत, कुणी लोक यांच्यासोबत थांबायला तयार नाहीत। आणि त्या पुढे जाऊन आता जर मुंबईतल्या गल्लीच्या राजकारणातून जरी हे संपले तर हे गल्लीवाले शिल्लक राहणार नाहीत। म्हणून हे राजकीय लाचार आहेत असं माझं म्हणणं आहे। मागच्या काळामध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवरती फार जरी टीका केलेली पाहायला मिळाली, तसेच सुषमा अंधारेंची पण टीका होती। नाही, सुषमा अंधारे ताई ज्या आहेत, भगिनी आहेत, त्यांनी स्पष्टपणे राज ठाकरेंना म्हणलं होतं। आपण आजही माझ्याकडे व्हिडिओ आहेत की उड दुपारी घे सुपारी, उड दुपारी घे काहीतरी होतं ते, उड दुपारी घे सुपारी, याचं उत्तर उद्धव ठाकरेंना द्यावं लागेल। प्रश्न तर विचारले जातील किंवा ते दुपारी सुपारी काय होतं, ते टन सारखंच होतं का? उड दुपारी घे सुपारी, मग हे काय आहे आता, याचं उत्तर द्यावं लागेल। राज ठाकरे असं देखील म्हटलं की उत्तर देवांना द्यावे लागतात, दानवांना नाही। रावसाहेब दानवेंनी एक टीका केली होती। काय टीका होती? मी ऐकली नव्हती। त्यांची टीका अशी होती, रावसाहेब दानवेंनी अशी टीका केली होती की ठाकरेंची ही निवडणूक आहे, निवडणुकीनंतर त्यांच्याकडे कार्यकर्ते राहणार नाहीत, कार्यकर्ते आपलं भविष्य स्वीकारतील अशी टीका केली होती। त्याच्यावरती राज ठाकरेंनी हजरजबाबीपणा दाखवत उद्धव ठाकरेंकडून माहीत घेतलं, ती प्रतिक्रिया दिली। नाही, मला हे म्हणायचं आहे की राज ठाकरे स्टंटबाज आहेत, ते काय म्हणजे वेगळं सांगण्याची गरज नाही। म्हणजे स्टंट मॅन म्हणलं तरी चालेल। आज मी राज ठाकरेंना नाही, मी प्रशंसा नाही, स्टंट मॅन आहे। प्रशंसा करण्यासारखं नाही। तुम्हाला सांगतो ते चुलबुल राजकारणी आहे, चुलबुल राजकारणी आहे, आणि त्याच्यामुळं
राज ठाकरे जे काही म्हणजे बोलतात ते एक एंटरटेनमेंटच्या पलीकडे लोक घेत नाहीत आणि मला असं वाटतं की मुंबईतला युवक राज ठाकरेला एंटरटेनमेंट